नमस्ते, मी अपूर्वा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज माझ्या किचनमध्ये मी बनवणार आहे चपाती चीज सँडविच। चीज म्हटलं म्हणजे सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, हो ना? तर चला बघूया मग चीज सँडविच कसं बनवायचं। त्याच्यासाठी मी एक पोळी घेतलेली आहे। एका पोळीचे आपले 2 सँडविच बनणार आहे। त्याचे मधोमध मी 2 तुकडे करून घेतले चाकूने। आता मी घेतलेला आहे किसनचा टोमॅटो सॉस। हा टोमॅटो सॉस आपल्याला अर्धा पोळीला सगळ्या साइडने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता सॉस वरती आपण चीज घालणार आहे। इथे मी मोझरेला चीज घेतलेला आहे। चीज आपल्याला सर्व ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे अर्ध्या पोळीवर। चीज सर्वीकडे व्यवस्थित पसरवायचं आहे छान। आणि आपण चीज जेवढं जास्त टाकणार आहे तेवढं आपलं जे सँडविच आहे ते चीज बस्ट येणार आहे। आपल्या सँडविचचं नावच आहे चीज सँडविच। सगळीकडे चीज पसरून झाल्यानंतर मी इथे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे। हे गोल गोल चिरून घेतलेला आहे। हे आता आपल्याला चपातीच्या एका साइडला व्यवस्थित छान ठेवून घ्यायचं आहे। आता हे सर्व छान ठेवून झाल्यानंतर आपल्या यावर थोडे मसाले टाकायचे आहे। मी चाट मसाला टाकते आहे म्हणजे आपल्या चीजला छान चव येईल। त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स टाकते आहे। चिली फ्लेक्स नंतर मी इथे ऑर्गॅनो टाकते आहे। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो नसतील तर तुम्ही जे डोमिनोज सोबत येतात ते देखील टाकू शकता। इथे मी काळे मिरे पूड टाकते आहे। हे सर्व टाकून झाल्यानंतर थोडा आपण टोमॅटो सॉस टाकणार आहे। हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला चपातीची एक साइड दुसऱ्या साइडला छान स्टफ करून घ्यायची आहे। आता आपण दुसरं सँडविच देखील असंच तयार करून घेऊया। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि गॅस आपल्याला मीडियम फ्लेमलाच ठेवायचा आहे। पॅन हा तापलेला आहे। आता पॅन मध्ये मी बटर घालते आहे। तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता। मी घालते आहे। आपलं आता सँडविच ठेवून घेते आहे मी पॅन मध्ये। सर्व साइडने बटर हे छान लागलं पाहिजे। आणि थोड्या वेळासाठी आता आपण झाकण झाकूया म्हणजे आपलं चीज हे छान मेल्ट होईल। आता दुसऱ्या साइडने देखील आपण पलटून घेऊया। त्याच्यासाठी मी वरच्या साइडला थोडं बटर लावते आहे। बटर लावून झाल्यानंतर आपल्याला ही साइड देखील पलटवायची आहे। किती सुंदर झालेलं आहे। आता ही दुसरी साइड पण आपल्याला अशी छान क्रिस्पी करून घ्यायची आहे। जसं तुमचं रेसिपी ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं होतं अगदी तसंच माझ्या देखील तोंडाला आता पाणी सुटतं आहे सँडविच बघून। कधी एकदाचं सँडविच बनतंय आणि मी खाते असं झालंय मला आता। आपली दुसरी साइड पण छान शेकून झालेली असेल। आपण एकदा बघून घेऊया। हो, आपली दुसरी साइड पण आता छान शेकून झालेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे गरमागरम चपाती चीज सँडविच आता आपण सर्व करायला घेऊया। वाव, बटर आणि त्यातल्या त्यात चीज। माझ्या तोंडाला ते एवढं पाणी सुटलंय ना, असं वाटतंय कधी खाते मी। तर आता हे आपण सर्विंग डिश मध्ये घेऊया।
किती सुंदर दिसते आपलं सँडविच बघू शकता तुम्ही। दोन्ही साइडने छान शेकलं गेलेलं आहे आणि आता मी तुम्हाला मधून कापून दाखवते आपलं सँडविच किती छान झालेलं आहे। तर तुम्ही पण हे सँडविच नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय बाय।